नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बाटवाल. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आहे हनुमान जयंती. तर तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आजचा खूप उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस आहे, कारण ठिकठिकाणी आज हनुमान जयंती उत्सव साजरा होत असतो. त्याचप्रमाणे आता मी गावी आलेलो आहे, माझ्या जुन्नर येथे निरगुड या गावी आलेलो आहे. आणि निरगुड या गावी हनुमान जयंती उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. सकाळपासून जर तुम्ही जर बघाल तर सकाळपासून कीर्तनाला सुरुवात होते. त्यानंतर हनुमान जन्म, त्यानंतर मग बैलगाडा शर्यत आयोजित केली जातात. तर तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ कंटिन्यू आता निघणार आहे. आणि सकाळचे आता वाजलेले आहेत 5:30. तयारी अजून चालू आहे, तर थोड्याच वेळाने निघणार आहे. तर चला. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. म्हणून बघा, कुठलेही पक्षी मारुती प्रत्यक्ष तुम्ही माकड सुद्धा बघा, ते उडी मारत असताना पटकन शेपटीचा पहिला वेटोळा देतात. शेपटीने ती एकदा फांदी धरली की तो स्थिर होतो. तसं ह्यांची शेपटी हे शस्त्र आहे. कधीही ती मोठी होती, कधीही लहान होतीये. आणि अशी इच्छा धरली, या दोघांची इच्छा कायम होती, पण काहीतरी आड यायचं सारखं. मग या दोघांनी असा विचार केला की देवाला आमचं चांगलं बघवत नाही. अंजनी मातेच्या मुखातले शब्द फार सुंदर आहेत. ती म्हणाली, अहो, माझंच काहीतरी पूर्वजन्माचं पाप आडवं येत असेल म्हणून आपल्याला काही पुत्र होत नसेल, कन्या होत नसेल, जे असेल ते. देवाला दोष नाही दिला. आमचं जरा काही झालं की आमचा पहिला दोष देवाला असतो, नाही तर सद्गुरूंना असतो. पण यांनी देवाला दोष न देता आपल्यावरच घेतलं. म्हणाले, माझंच काहीतरी चुकतंय. आणि असं जेव्हा आपल्याला वाटतं ना, त्यावेळेलाच आपण भक्त या कॅटेगरीत उभं राहायला हळूहळू सुरुवात करतो, जेव्हा आपली चूक आपल्याला कळते. नाही तर चूक कबूल करेल तो माणूस कसला. आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो. तिथे जुन्या वस्तू सांभाळण्याचं संग्रहालय, कवट्या सांभाळायचं, एवढी मोठी. मी त्यांना विचारला, हे कोणाची? ते म्हणाले, भीमाची. नीट ऐका, भीमाची. आपल्याला काय काम? आम्ही आपला मोबाईल होता, फोटो काढला, नमस्कार केला. वा म्हटलं, भीमाची कवटी आहे, नमस्कार. 2 वर्षांनी परत त्याच गावात कीर्तनाला. संग्रहालय तेच, गाईड पण तोच, बुवा पण तोच. गेलो परत. सगळं बघता एक आता लहान कवटी आलेली होती, अगदी लहान. मी त्यांना प्रश्न केला, म्हटलं, ही कोणाची? तो म्हणाला, भीमाची. महाराज, 2 वर्षापूर्वी मी आलेलो तेव्हा मोठी एक कवटी दाखवलेली, तेव्हा पण तुम्ही ती भीमाची असंच सांगितलेलं. माझ्याकडे फोटो आहे. म्हटलं, आता चूक कबूल करेल तो माणूस कसला? त्याने धाड दिवशी मला उत्तर दिलं, ही लहानपणाची आहे. मोठेपणची आणि लहानपणची कवटी वेगळी असते. होय, चूक कबूल करणे आमच्या रक्तातच नाही. पण अंजनी माता म्हणते, अहो, देवाचं काही चुकत नाही हो, माझंच काहीतरी चुकतं. म्हणून आपण काहीतरी असं कार्य करूया, एखादं सत्कर्म करूया की त्याने भगवंत आपल्यावरती प्रसन्न होईल. म्हणून अंजनी मातेने विचार करता 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 भगवान शंकरांची उपासना तिने सुरू केली. आणि भगवंताला प्रार्थना एकच होती, काय? आता विश्वात्मके देवी, आमच्या घराचा उद्धार व्हावा, यासाठी नकोय हा मला मुलगा. जो पुत्र देशील, पुत्र व्हावा ऐसा ज्याचा. कोणाचा झेंडा घेऊ हाती म्हणणारा नको.
ज्याचा झेंडा त्रैलोक्यात तो गाडेल असा पुत्र भगवंता मला दे. आमच्या घरासाठी नकोय. राम 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 सीतापती राम 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 रघुत्तमा सर्वाधिक मोठे भजन श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा मोठ्याने श्रीराम जय राम जय जय राम 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 हनुमंता माझा मनाला भजनाचा छंद लागोने 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 महारुद्र हनुमान की बस. आणि आता ते जन्माला आले ते भोकावलेले होते. प्रचंड भूक लागलेली होती. जशी आत्ताची पोरं खेळून आली घरी की आईला खाऊ का बापाला खाऊ असं करतात. हे सुद्धा भोकावलेले होते. त्यामुळे जे उड्डाण केलं सूर्यनारायण दिसले उगवताना. त्यांना वाटलं की काहीतरी खायलाच आहे. उडाले मात्र पण मध्ये वज्राचा आघात झाला म्हणून वज्रांग हनुवटीला बसलं म्हणून हनुमंत अशी बरीच नावं पुढे गेली. भगवंताला नाणी म्हणजे स्नान. भगवंताचं स्नान आपली आंघोळ. भगवंताला स्नान नाणी नाणिया निर्मलात नाणी हो नाणी नाणिया निर्मलात नाणी हो गंगाचरणी त्या मिठी घाल पाणी हो गंगाचरणी त्या मिठी घाल पाणी हो नाणी नाणिया निर्मलात नाणी नाणी नाणिया नाणी नाणिया मारुतीच नाणी हो गंगाचरणी त्या मिठी घाल पाणी हो गंगाधरणीचा मिठी घाल पाणी हो नाणी नाणिया निर्मलात नाणी नाणी नाणिया निर्मलात नाणी नाणी नाणिया निर्मलात नाणी गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति हर गंगे भागीरथी. भगवंताला अंजनीच्या हनुमंता पारा जो जो रे जो जो पारा चैत्री पुनवेचा रवी उदया साधुनी मंगल समया जन्मा उदरी शिवा औषा बाळा जो जो रे जो जो
गाठसी रवी मंडळा बाळा जो जो रे जो जो दास्य भक्तीचे उत्तम तू प्रतीकही शक्तीचे ब्रह्मचर्याचा एकच तू परिपालक जगताचा बाळा जो जो रे जो जो गाणी श्रीपाद पाळणा नवनीत हे पाठ सद्गुरु प्रेम असो श्री माझा दास्य वंदन विलसो बाळा जो जो रे जो पवन सुता अंजनीचा हनुमंता बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो सोडून सर्व ही धंदा प्रभूचे पदवंदा रे पदवंदा सोडून सर्व ही धंदा प्रभूचे पदवंदा रे पदवंदा सोडून सर्व ही धंदा प्रभूचे पदवंदा रे पदवंदा 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 सोडून सर्व ही धंदा प्रभूचे पदवंदा रे पदवंदा सोडून सर्व ही धंदा प्रभूचे पदवंदा रे पदवंदा श्रीराम जय राम जय राम 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 सोडून सर्व ही धंदा प्रभूचे पदवंदा पदवंदा सोडून सर्व ही धंदा प्रभूचे पदवंदा पदवंदा सोडून सर्व ही धंदा प्रभूचे महारुद्र हनुमान की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
उद्या कार्याचं कीर्तन झाल्यानंतर कुस्त्यांचा आखाडा होईल आणि त्यानंतर आखाडा झाल्यानंतर संध्याकाळी आयुक्तांच्या काठीची भूमी पावती आपली पुकारायला द्या आणि पुकारून झाल्यानंतर घेऊन जा. धुंडीभाऊ कोंडाची कांडके सप्तासाठी 1001 रुपया सप्ताह कमिटी मारुती देवस्थानच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. झालं. सोपानदादा शंकर कांडगे यांच्याकडून देखील 100 रुपयाची देणगी प्रमाणे आपला हार्दिक आभार. 1001 रुपया सप्ताह कमिटी आणि मारुती देवस्थानतर्फे आपला हार्दिक अभिनंदन. ज्ञानेश्वर तुकाराम ताजणे यांनी 1111 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. चला आरामात गडबड करू नका रे. दर्शन सगळ्यांनाच भेटणार आहे. देव पावणार नाही तुम्हाला. देव पावतो आम्हाला. पावतो आता गडबड केला पावतो का काय बोलायला लावू नका हो मला. शूटिंग मध्ये नाही का तुम्ही सप्ताहासाठी 1001 रुपया सप्ताह कमिटी आणि मारुती देवस्थानतर्फे क्षेत्रातला हार्दिक अभिनंदन. जय हनुमान चाली मंडळासाठी अरुण शेठ जिजूरकर 1001 रुपया. अरे बरं सुवर्ण काशीनाथ वडके सप्ताहासाठी 501 रुपया सप्ताह कमिटीच्या वतीनं अरुण शेठ एकनाथ जिजूरकर यांचे व्यापारी आणि बारा कमिटीचे अध्यक्ष यांनी सुद्धा तुमसाठी खंडेरायाच्या यात्रेसाठी 1001 रुपये दिला. यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांचा हार्दिक अभिनंदन. आदर्श रामकृष्ण ताजणे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी हा बार माहिती आहे तिकडे बार थोडं साईडला आरामात अख्खा दिवस पडलाय. काय झालं पाया पडा पुढे चला मध्येच बोलतोय धरा चला पुढे चला ज्यांचं झाले त्यांनी चला ज्यांचं झाले त्यांनी चला ताटं घ्या शेरणीची ताटं घ्या पुढे इथं कुठला देव आहे श्री भागवत धर्म अच्छा गण लावायचं आहे का. तर इथं बघा गण लावण्यासाठी आणि दीप प्रज्वलित केलेलं आहे. तर हा जो अंगारा आहे तो
कपडा मागची ताटं घ्या पुढे शेरलीची आपला गॅस मोबाईल जरा हे ताटूनच येतंय चला दादा दर्शन झाले काय हे आहे बाहेर पडण्यासाठी आणि ते बघा बरंच भक्त इथे प्रसाद आणि गोड पदार्थ जे आज आहे गूळ खोबरं किंवा पेढे वगैरे ते देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात. ऑनलाईन स्कॅनर आहे. त्याला पकड. ज्या भाविक भक्तांना ऑनलाईन करायचं असेल त्यांनी ह्या ठिकाणी स्कॅनर लॉगिन आहे. आपण त्या ठिकाणी येऊन स्कॅनरवर देणगी देऊ शकता. विजय एकनाथ रोकडे सप्तासाठी 500 रुपया सप्ता कमिटीच्या वतीने हाती अभिनंदन. जय हनुमान तालीम मंडळ खंडोबाराव शिंदे यांच्या समर्पणार्थ जानेकर खंडू शिंदे 511 रुपये. सत्यभामा पांडुरंग गोगे तुमचे त्यांच्याकडून देखील 500. तर मित्रांनो अशा प्रकारे हनुमानाचा जन्मोत्सव तुम्हाला मी दाखवलेला आहे. सकाळी कीर्तन वगैरे असतं आणि त्यानंतर हनुमानाचा जन्म पाळणं वगैरे हे सर्व आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आणि दर्शन वगैरे पण घेतलेलं आहे. आणि तुम्ही आतला जर बघितलं असेल तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये बैलगाडा शर्यतीला चालू होणार आहे. तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. तर मित्रांनो आत्ताच जस्ट बैलगाडा सुरुवात झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो बैलगाडा शर्यत घाटावरती कशी असते ते. त्याच्यानंतर काँग्रेस शिंदे मांडी सरपंच संजय कामाग या यात्रोत्सवाच्या निमित्ताने आमच्यापर्यंत आणि प्रसिद्ध फायनल सम्राट नागेश शेठ मिन्ना ताते आपण देखील यात्रोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. आपलं देखील स्वागत. डायरी बघ ना बार्बी डॉल. हॅलो
तर हे आहे आमचं गाव आहे सगळी क्षेत्र निरगुडे